पेनड्राईव्ह पुढे आलं तर दोघाधिकांची विकेट जाईल, तर पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल. एवढं मोठं हे प्रकरण. विजय वडेट्टीवारांची भोंदू खरात प्रकरणी घणाघाती टीका. अशोक खरात हा भाजपाचा प्रचारक होता. निवडणुकीत त्याचा वापर करून घेतला तर विधानसभेतील फडणवीसांच्या बोलण्यावर जनता विश्वास ठेवणार नाही. संजय राऊतांची टीका. भोंदू अशोक खरातची सलग 7व्या दिवशी एसआयटी चौकशी. आयपीएस तेजस्वी सातपुतेंच्या उपस्थितीत गोपनीय ठिकाणी चौकशी. तर खरात प्रकरणात अजून किती खुलासे समोर येणार याकडे लक्ष. स्वतःला कॅप्टन बिरुद लावणारा अशोक खरात 10वीच्या परीक्षेत 2 विषयात होता नापास. अंकशास्त्राचा अभ्यासक असल्याचं सांगणारा 10वीत गणिताचा विषयातच फेल. भोंदू अशोक खरातवरती 7वा गुन्हा दाखल. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्य महिला आयोग अध्यक्षपदानंतर आता रुपाली चाकणकरांवरती राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव. पक्षातूनच राजीनाम्याची वाढती मागणी. देशात एलपीजी आणि इंधनाची कोणतीही टंचाई नाही. सर्वच रिफायनरींचं काम पूर्ण क्षमतेनं सुरू. केंद्र सरकारने केलं स्पष्ट. इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवरती हल्ला. क्षेपणास्त्र. संपूर्ण इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त. आणि साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी. राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल टंचाईची अफवा पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे. पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. इंधनाची कोणतीही टंचाई नसल्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र याकडे वाहन चालक दुर्लक्ष करून पेट्रोल पंपावर गर्दी करतायत. या गर्दीमुळे अनेक पेट्रोल पंपांवरचा साठा देखील संपल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अनेक जण कॅनमध्ये देखील पेट्रोल भरून नेत आहेत. सांगली शहरातील विश्रामबाग चौकातील पोलीस मुख्यालयाच्या पेट्रोल पंपावर आता मर्यादित स्वरूपात पेट्रोल वितरण केलं जाते. दुचाकीसाठी 300 रुपये तर चारचाकीसाठी साधारणतः 1000 रुपयांचं पेट्रोल दिलं जातंय. दरम्यान जिल्हा प्रशासनानं पेट्रोल आणि डिझेल साठा मुबलक आहे असं सांगितलंय. लोकांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलंय. तरी देखील लोक सकाळपासून मोठ्या संख्येनं पंपावर एकच गर्दी करतायत. सांगलीमध्ये गेल्या 2 दिवसापासून पेट्रोलची कमतरता आहे म्हणून अफवामुळे पेट्रोल पंपावर गर्दी आहे. आपण सध्या आहोत विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या पंपावर. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. आपण पाहू शकता की गर्दी ही सकाळपासूनच आहे आणि काल रात्री या पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं होतं, पण सकाळी पुन्हा एकदा पेट्रोल सुरू झालं, पुन्हा आपण गर्दी पाहू शकतो. सध्या या पेट्रोल पंपावर एक निर्बंध घालण्यात आला आहे की 2 व्हीलरमध्ये 300 रुपयाचं तेल घालण्यात येतं आहे आणि मोठ्या 4 व्हीलरमध्ये 1000चं तेल घालण्यात येतं आहे. अशा कारण का यामागचं कारण असं आहे की ज्या पेट्रोल पंपावर गर्दी होते आणि पेट्रोल हे सर्वांना मिळावं, जे काही इतर लोक आहेत या ठिकाणी जे जिल्ह्यात पेट्रोल पंप सगळे बंद आहेत किंवा अफवा आहे त्यासाठी हा निर्बंध घालण्यात आला आहे आणि त्यामुळे सर्वांना पेट्रोल समान मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच बघितलं तर की सांगली जिल्ह्यामध्ये अफवेचं पीक होतं म्हणता येईल ते जोरात सुरू आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत असं चित्र समोर येत आहे, तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगाच्या रांगा आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह आसिफ मुरसल, न्यूज 18 मराठी, सांगली. आखाती देशात युद्ध सुरू असताना याची झळ पेट्रोल पंपांना देखील बसते. भंडारा जिल्ह्यात पेट्रोल मिळणार नाही म्हणून वाहन चालकांच्या रांगा लागल्यात. तर ज्या पेट्रोल पंप चालकांनी रोकड पैसे दिले त्यांनाच इंधनाचा टँकर दिला जातोय. तर पैसे भरून देखील 4 दिवसांपासून इंधनाचा टँकर आला नसल्याचं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका कुठंतरी आता भारतावर सुद्धा पडत आहे आणि आपण आता सध्या भंडारा जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्याकरिता गर्दी निर्माण झालेली आहे आणि कुठंतरी प्रशासनाकडून सांगण्यात येतो की मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे, मात्र पेट्रोल प्रशासनाकडून आणि पेट्रोल पंप मालकांकडून सांगण्यात येतो की कुठं
मुबलक प्रमाणात साठा येत नसल्या कारणाने जिल्ह्यातील बरेचसे पेट्रोल पंप हे बंद स्टॉक अवेलेबल नाही असे बोर्ड लावून बंद झालेले आहेत. तर आपण बघू शकतो की या पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्याकरिता मोठ्या प्रमाणात लोकांकडून गर्दी करण्यात येत आहे. काल रात्रीपासूनच ही गर्दी ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्याकरिता पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये कुठंतरी पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा सुद्धा पसरवण्यात आली होती. यामुळे आता ही पेट्रोल भरण्याकरिता मोठ्या प्रमाणात लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर जिल्हा प्रशासनाने पेंडेमिक निर्माण होऊ नये याकरिता आवाहन केले आहे की आपल्याकडे मुबलक प्रमाणात साठा आहे. मात्र सध्याची स्थिती बघता असं वाटतोय की कुठंतरी जिल्हा प्रशासन आणि सामान्यांमध्ये सामंजस्य निर्माण होत नसल्या कारणाने हे पेंडेमिक स्थिती निर्माण झालेली आहे. सरवर शेख, न्यूज 18 मराठी, भंडारा. चंद्रपुरात पेट्रोल टंचाईची अफवा आणि पंपांवरील गर्दी सलग तिसऱ्या दिवशी कायम असल्याचं पाहायला मिळतंय. शहरातील अनेक पेट्रोल पंप इंधन साठा संपल्यानं बंद झालेत. जवळचे सर्व पेट्रोल पंप बंद झाल्यानं शहराबाहेरून पेट्रोल भरून आणताना दुचाकीस्वार आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडते. तास 2 तास रांगेत उभे राहिल्यावर साठा संपल्याचं सांगितलं जात असल्यानं वाहनधारकांची मोठी अडचण होते. तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र टंचाईची स्थिती नसून नागरिकांनी घाबरून साठा करू नये असं आवाहन केलंय. आज तिसरा दिवस आहे आणि आजही पेट्रोल पंपावर तशाच प्रकारच्या रांगा लागत आहे. पुन्हा रांगा वाढत आहे, मोठी गर्दी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधून सांगण्यात आलेलं आहे की पेट्रोलचा साठा भरपूर असल्यामुळे कोणी गर्दी करू नये. परंतु जे नागरिक आहे त्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर येत आहे. पेट्रोल 4 दिवस बंद असेल या अफवेमुळे जे पेट्रोल भरत आहे आणि गरजेपेक्षा जास्त भरत आहे, ज्यांना 100चा लागेल तो 400चा भरून घेत आहे, टंक्या फुल करत आहे. याच्यामुळे जे आहे ते अनेक पेट्रोल पंपावर साठा संपत चाललेला आहे. चंद्रपुरातील अनेक पेट्रोल पंप जे बंद आहेत, तर काही पेट्रोल पंपावर अशीच परिस्थिती आहे, लोक रांगेत लागत आहेत आणि जो स्टॉक आहे तो संपत चाललेला आहे. आधीच गॅस सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि आता पुन्हा अशाच प्रकारची परिस्थिती पेट्रोल पंपावर देखील. ही स्थिती कधी सुधारतील याची नागरिक वाट बघत आहेत. न्यूज मराठी, चंद्रपूर. साताऱ्यातील कराडमध्ये पुरवठा विभागाकडून पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा केला जात असल्याची चर्चा आहे आणि त्यानंतर आता पुरवठा विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात तसंच कराड शहरात पेट्रोलचा साठा आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय. काल रात्रीपासून कराड तालुक्यामध्ये पेट्रोल डिझेल याची कमतरता होणार आहे अशा प्रकारच्या अफवा पसरल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पंपावर गर्दी झालेली आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही पुरवठा शाखेतील पथकाद्वारे कराड तालुक्यातील पंपाची तपासणी केली असता कुठेही पेट्रोल डिझेलची कमतरता नाही. तसेच केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून पेट्रोल डिझेल याबाबत कमतरता जाणवणार आहे अशा कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन संबंधित पेट्रोल चालक किंवा डिझेल चालक यांना आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नका. आखाती देशातील युद्धाचा भडका हा उडालेला आपण पाहिलेला आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा पसरत आहेत आणि याच संदर्भानं सध्या पेट्रोल टंचाई असल्याचं सांगितलं गेल्यामुळे आपण पाहतोय की अशा पद्धतीनं कराडमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पेट्रोल संपेल या भीतीपोटी नागरिक या ठिकाणी वाहन चालक आपल्या दुचाकी घेऊन येत आहेत आणि गरजेपेक्षा जास्त या ठिकाणी पेट्रोल भरत आहेत. आणि खरं तर सांगायचं तर सध्या कराड शहरातील पुरवठा विभाग हा पूर्ण पेट्रोल पंपावरती आता तपासण्या करत आहे की कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी पेट्रोल शिल्लक आहे का, कोणी साठा करतंय का, आणि याची सध्या तपासणी सुरू आहे. मात्र एकंदरीत या भीतीमुळे आणि अफवेमुळे या ठिकाणी ग्रामीण भागातूनही शहरात अनेक लोक येत आहेत आणि पेट्रोल भरून आपल्या गाडीच्या टाक्या फुल करत आहेत. आणि यामुळं खरं तर अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल लवकर संपत असल्यामुळं पेट्रोल टंचाई झाल्याची शक्यता भासवली जात आहे. त्यामुळे कुठेतरी यावर पायबंदी घालणं गरजेचं आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा. युद्धामुळे एलपीजी टंचाई निर्माण झाली असून त्याचे परिणाम सोलापुरात देखील जाणवत आहेत. नई जिंदगी परिसरातील एलपीजी गॅस पंप बंद करण्यात आलाय. शहरातील अनेक भागात एलपीजी गॅस नसल्यानं रिक्षा बंद ठेवण्याची वेळ रिक्षा चालकांवर आली आहे. तर गॅसचे दर वाढल्यामुळे रिक्षाच्या दरातही वाढ झालेली आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता थेट
गॅस पुरवठ्यावर बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण नई जिंदगी येथील जो ऑटो LPG गॅस पंप आहे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की LPG गॅस अवेलेबल नसल्यामुळे पंप बंद करण्याची वेळ पंप चालकाला आल्याचे आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूर शहरात जवळपास पाहतोय की आपण 15 ते 20,000 जे रिक्षा चालक आहेत ते रिक्षा चालक या ठिकाणी आपला जो उदरनिर्वाह आहे त्याच्यावर चालवत असतात आणि त्याच पद्धतीने पाहतोय की त्यातील बहुतांश जे ऑटो चालक आहेत तो ऑटो LPG जो गॅस आहे त्याचा वापर करत असतो. मात्र ज्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कुठेतरी गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही, त्यामुळे गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सोलापूर शहरातील हा जो महत्वाचा नई जिंदगी परिसरातील हा जो ऑटो LPG गॅस आहे तो आता बंद करण्याची वेळ इथल्या पंप चालकांवर आलेले आहे. त्यामुळे कुठेतरी ही नई जिंदगी परिसर असेल किंवा आजूबाजूचा विमानतळ परिसर असेल या ठिकाणी कामगार वस्ती आहे आणि कामगार वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्षा चालकांचीही उदरनिर्वाह याच पंपावर CNG भरल्यानंतर होत असतो. मात्र सध्या पाहतोय की ऑटो LPG गॅस उपलब्ध नसल्यामुळे आता कुठेतरी पंप कर्मचारी असेल किंवा चालक असेल यांना आपला पंप बंद ठेवून या ठिकाणी आता सोलापूर शहरातील विविध भागात सोलापुरातील जुना बोरामणी नाका असेल किंवा अशोक चौक असेल किंवा DMart जवळील ऑटो LPG गॅस पंप असेल हे मात्र सुरू आहेत. मात्र सुरू असले तरी त्या ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर.